आज मुक्ताईनगरमध्ये काही बनावट नोटांच्या अंतर्गत गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेल्या आहेत आणि आरोपी आपण पकडलेले आहेत. मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कुरा काकोडा जे दूरक्षेत्र आहे तेथील माधापुरी, हालखेडा, जोंधनखेडा, चारठाण वगैरे या परिसरातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे नागरिक आहेत ते अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आमिष दाखवून लोकांना तिथे बोलवतात आणि तिथे बोलून त्यांना लुटण्याचे प्रकार वगैरे होत असतात. या अनुषंगाने मुक्ताईनगर आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. मागील काही दिवसांपासून हे 1 लाखाचे 10 लाख रुपये करून देऊ अशा प्रकारचे व्हिडिओज यांनी प्रसारित केले होते. त्या आमिषाला बळी पडून बोदवड, भुसावळ बाजारपेठ इथे देखील लोकांची फसवणूक झालेली आहे. त्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत. सध्याची फसवणूक ही समाज माध्यमांद्वारे होत असते. त्या अनुषंगाने माननीय SP महेश्वर रेड्डी साहेब यांनी समाज माध्यमांवरती लक्ष ठेवण्यासाठी एक टीम तयार केली होती. त्या अनुषंगाने सदर टीम त्या लक्ष ठेवत होती त्या समाज माध्यमांवरती. तर त्या याच्यामध्ये आमचे कॉन्स्टेबल आहे सागर सावे म्हणून, यांना फेसबुकवरती एक पोस्ट दिसली ज्यामध्ये 1 लाखाचे 10 लाख करून देऊ किंवा 1 लाखाचे 10 लाख तुम्हाला आम्ही देऊ, सेकंड सिरीजचे नोट आहेत असं आमिष दाखवून एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. सावरिया सेठ नावाचं ते प्रोफाईल होतं. त्या प्रोफाईलवरून तो व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्या प्रोफाईलच्या अनुषंगाने अधिक शोध घेतला असता सदरचा मोबाईल क्रमांक हा हालखेड्यामधील एका महिलेच्या नावावर असल्याचं लक्षात आलं. त्या अनुषंगाने त्या महिलेला चौकशीसाठी बोलावून तिच्याकडे चौकशी केली असता हा फसवणुकीसाठीच व्हिडिओ बनवला गेल्याचे तिच्या चौकशी निष्पन्न झालं आणि हा व्हिडिओ बनवून पुढे लुटण्यासाठी तिचा नवरा आणि तिचा पुतण्या असे तिला मदत करणार असल्याचं तिने ज्यावेळेस कबूल केलं. त्या अनुषंगाने संबंधित आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडून एक 5 अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच काही चिल्ड्रन बँकच्या नोटा ज्या भारतीय चलनी नोटाच्या सदृश्य आहेत अशा नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर हे जे मोबाईल त्यांनी आतापर्यंत कोणाची फसवणूक केली आहे किंवा कसे याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत. बाहेर राज्यातील किंवा महाराष्ट्रातून इतर ठिकाणाहून जे लोक अशा प्रकारचे व्हिडिओ पाहून त्या आमिषाला बळी पडतात त्यांना माझं असं आव्हान राहील की आपण अशा प्रकारे कुठेही 1 लाखाचे 10 लाख करून मिळत नसतात किंवा कुठले आयुर्वेदिक औषध तुम्हाला जीवनात यशस्वी वगैरे करत नाही. तुमचे कष्ट तुम्हाला जीवनात यशस्वी करू शकतात. अशा आमिषाला आपण बळी पडू नका. या अनुषंगाने आम्ही आमच्या परिसरामध्ये नाकाबंदी लावलेली आहे. आमच्या म्हणजे मुक्ताईनगर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी आहे. तिथे तुमची पडताळणी केली जाते की अशा प्रकारे आमिषाला बळी पडण्यासाठी कोणी आलेला आहे का किंवा कसे. याबाबत आम्ही आतापर्यंत किमान 50 नागरिकांची फसवणूक होण्यापासून वाचवलेले आहे. तसेच अशा प्रकारे फसवणूक करणारे 41 ID आम्ही आतापर्यंत ब्लॉक केलेले आहेत. परंतु या बाबीला आळा घालण्यासाठी जे काही प्रयत्न आम्ही करत आहोत त्याला आपण सदृश्य सकारात्मकरित्या पाहावे व अशा आमिषाला बळी पडू नये असे मी आपल्याला आवाहन करतो.